श्रावणी, मगाशी आपण तिजोरीच्या रूम मध्ये गेलो होतो ना? हो तिथं देवीचा हार आपण पाहिला होता ना? हो तिथेच होता, पण काय झालं असं का विचारतोयस? महालक्ष्मी देवीला अर्पण करायचा हार चोरीला गेलाय. अरे बापरे, अनर्थ झालाय. देवीचा हार चोरीला जाणं म्हणजे महापाप आहे. विश्वंभर साहेब, हा तुमच्यासाठी खूप मोठा अपशकुन आहे. पण हे असं कसं झालं? मी स्वतः बघितलं होता, हार तिजोरीतच होता. मी काय, आत्याने सुद्धा बघितला होता. हो तिजोरीतच होता हार, मी पाहिला ना. हार तिजोरीमध्ये होता तर गायब झाला कसा? पंख फुटले का हाराला? एक मिनिट. श्रावणी जे बोलतायत ते खरं असेल तर त्याचा एकच अर्थ होतो. इथे उपस्थित असलेल्या आपल्या माणसांपैकीच कोणीतरी तो हार चोरला. कारण कुठलीही व्यक्ती बाहेरून आत आलेली नाही. सर सॉरी, पण मला इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची झडती घ्यावीच लागेल. रुद्र, काय बोलतोयस तू? भानावर आहेस का? सर, दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. देवा, ह्यानीच तर तो हार चोरला नसेल ना? चला, तुम्ही सगळ्यांनी इथे हॉलमध्ये या. रुद्र, इथे सगळी जमलेली मंडळी आपली आहेत, विश्वासातली आहेत. कोण असं का करेल? सर, मला कळतंय, पण सर प्लीज मला माझी ड्युटी करू द्या. प्लीज मला कॉपरेट करा. या सगळ्यांनी हॉलमध्ये या. चल. एक मिनिट. दौलतराव कुठे दिसत नाही. शुभंकर, तुझे बाबा कुठे गायब झालेत माहितीये तुला? रुद्र सर, जरा जपू ना. तुम्ही माझ्या अण्णांवर संशय घ्यायला लागलाय. तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, हे कळतंय का तुम्हाला? हो, आरोपच करतोय. कारण एवढ्या सगळ्या गोंधळात फक्त आणि फक्त तेच गायब आहेत.